नमस्कार भावांनो बहिणींनो, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वात प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपण आपल्या नवीन यूट्यूब चॅनलची सुरुवात करतोय। तर सर्वांची मला साथ असावी। धन्यवाद। जय शिवराय। मी आज अशा प्रकारे व्हिडिओ बनवणार आहे की ही माझी गाडी वॅगनार ओला उबेरला अटॅच आहे। बघू आज दिवसभरात आपण किती धंदा करतोय। धंदा चांगल्या प्रकारे करायचा आज आपण प्रयत्न करू। माझा मित्र अभिजित बोलला की सकाळच्या बारे आल्या धंदा चांगला होतो, म्हणून आज सकाळच्या बारे आलोय। बघू आज किती धंदा करतोय। 6 वाजता लॉग इन करू आणि व्हिडिओच्या लास्ट एंडिंगला सांगू आपण आज किती धंदा केलाय। चला आता आपण उबेर लॉग इन करू। बघू 6 वाजायला आलेत। उबेर लॉग इन केलंय। बघू आता आपल्याला कुठली ट्रिप पडते ते। ओला पण लॉग इन केलंय। बघू पहिली ओलाला ट्रिप पडते का उबेरला पडते, त्या मार्गाने निघू। मग 10 मिनिटं झाली, अजून काही भाडं पडलं नाही। हे बघा, बघू आता कुठलं भाडं पडतंय। टर्मिनल 1 चं भाडं पडलंय बघा। बुकिंग ऍक्सेप्ट केले आपण। टर्मिनल 1 ला जाऊ। पिकअप करायला निघालोय आपण। 1 मिनिटाचा डिस्टन्स दाखवतोय। चला तर मग लोकेशन वरती जाऊ। फायनली पोहोचलो आपण टर्मिनल 1। कस्टमर सरांकडून उबेरवाल्यांनी फेअर घेतलाय 457 रुपये। बघू आपल्याला किती देत आहेत। ट्रिप एंड करतो। अपडेट होत आहे। दुसरी ट्रिप येते। 360 रुपये मिळाले आपल्याला। टर्मिनल 1 आले आपल्याला उबेर मध्ये। नेरूळचे टर्मिनल 1 मधून आले। फायनली पोहोचलो नेरूळ मध्ये। 2 ट्रिप कंप्लीट झालेत आपले उबेरचे। दोन्ही ट्रिपचा फेअर मिळून झालाय 707। माझा लकी नंबर आहे 707। फायनली पोहोचलोय आता आपण वाशी मध्ये। वाशी सेक्टर 29। ट्रिप पडतायत बघा। चर्चगेट 610 रुपये देते आपल्याला। टायमिंग दाखवतोय 1 तास 8 मिनिटं, पण आपल्याला जायचं नाही तिकडे मुंबई साईडला। आपण सकाळी 6 वाजता लॉग इन केलेलं। आता वाजलेत 9। आपल्या उबेरच्या 3 ट्रिप कंप्लीट झालेत। टोटल अर्निंग झालंय आपलं 907 रुपये। बघू आता आज दिवसभरात किती होतंय। चांगला अर्निंग करायचा आज आपण प्रयत्न करूयात। चेंबूरची बुकिंग ऍक्सेप्ट केले। नमस्कार मंडळी। वाशीतून मला बुकिंग पडलं चेंबूर। चेंबूर मधून मी आलोय आता BKC ला। हे बघा BKC। हाय मित्रांनो मैत्रिणींनो, आता मी वाशी मधून चेंबूरला येत असताना माझ्यासोबत एक किस्सा झाला। वाशी ब्रिज खाली मला पोलिसांनी पकडलं, ट्रॅफिकवाल्या। याच्यासाठी पकडले की मी सिग्नल जम्पिंग केलाय म्हणून। ज्यावेळेस सिग्नल सुटलेला होता त्यावेळेस 3 सेकंद बाकी होते, तरी पण मला बोललेत गाडी बाजूला घे। मी गाडी बाजूला घेतली आणि बोललो सर काय झालं? तो बोलते तू सिग्नल जम्पिंग केलायस, 1500 रुपये फाईन भरावा लागेल। मी बोललो साहेब 200 रुपयाची ट्रिप घेऊन चाललोय आणि 1500 रुपये फाईन कुठून भरायचा? तर बोललेत की तुझी चूक आहे। मी बोललो साहेब 3 सेकंद बाकी होते। तो बोललेत मी काय करू? मग माझा एक फ्रेंड आहे वाशी पोलीस स्टेशनला, विकास साळुंके। त्याला मी कॉल केला आणि बोललो की असा असा प्रॉब्लेम झालाय, काय करू? तर तो बोलला दे त्यांच्याकडे कॉल। त्यांच्यासोबत डिस्कशन झाल्यानंतर साहेब परत बोलले की एक काम कर, 500 रुपये फाईन भर आणि जा। मग मी बोललो ठीक आहे साहेब भरतो, ऑनलाईन टाका, आता माझ्याजवळ काही पैसे नाहीत। तो बोलले ठीक आहे जा निघून। मग मी तिथून निघून चेंबूरला आलो। चेंबूरमध्ये ड्रॉप केल्यानंतर मला लगेच बुकिंग आलं BKCचं। मी आता BKC मध्ये आहे।
घनसोली ट्रिप पडली आता. हाय गाईज, फायनली घनसोलीमध्ये पोचलोय माझ्या एरियात. हे बघा घनसोली RCP रिलायन्स कोऑपरेटिव्ह पार्क. जिओचं आहे टावर सर्व. इथं पूर्ण ऑफिशियल वर्क होतो. तर घरी जायचं म्हणतोय. सकाळपासून खूप काम केलंय, थकलोय. आता पोटाची भर केली पाहिजे, गेलं पाहिजे मला असं वाटतंय आता जेवायला. आधी पोटोबा मग विठोबा. कसलं ऊन लागतंय, उन्हाचा चटका एवढा बेकार लागतोय तर काय, सगळं तोंड काळं पडायची वारी झाल्या. पण काय करणार, पैसा कमवायचा आहे तर मेहनत तर करावीच लागणार आहे. बिना मेहनतीचं काय होणार आहे. पैशाशिवाय काय नाही. पैसा है तो सब कुछ है, माल है तो ताल है. ताल करण्यासाठी माल तर पाहिजेच. 2 घास खातो आणि आराम करतो. CNG पण 4 पॉइंट बाकी आहेत. CNG फुल करून घेऊयात आणि पुन्हा नव्याने आपल्या कामाला सुरुवात करूयात. CNG टाकायला निघालोय आपण. 4 पॉइंट बाकी आहेत. CNG टाकी फुल करून घेऊयात. गाडीचं पण पोट भरलं पाहिजे ना. माझ्या घराच्याच बाजूला आहे CNG, महानगर गॅस, सेक्टर 8 घनसोली. आपल्या समोर एकच गाडी आहे, त्याच्यानंतर आपलाच नंबर आहे डायरेक्ट. बघू शकता तुम्ही 79.50 पैसे CNG 1 kg चा रेट आहे हा. प्रेशर तर काहीच नाही, 180चं प्रेशर आहे. पण जेवढं जाईल तेवढं जाईल, काय करणार. 3 किलो तर बसलाय आतापर्यंत. मग बघू अजून किती बसतोय. $200 पर्यंत गेलाय प्रेशर आता. 4.5 किलो बसलाय. CNG केलाय फुल आता. बघू आता लॉग इन करू, कुठली ट्रिप पडते बघू. मग उबेर लॉग इन केलंय, ओला पण करू. बघा उबेरला ट्रिप आलीच. ओ माय गॉड, 400 रुपये उलवे. चांगला फेअर आहे. 1 तास दाखवतोय. जाऊया. 422. तर मॅच होते का नाही काय माहिती. नशिबात असली तर होणार, नाहीतर नाही. नाही नशिबात आपल्या. ही कुठली आहे, कांजूर मार्क नको. ओला पण करू लॉग इन. ओला पण केलंय. बघू आता कुठली पडते. जिला चांगला रेट मिळेल ते आपण ट्रिप घेऊन जाऊ. फायनली सीवूडची बुकिंग पडले. ओला बंद करू, सीवूडला जाऊया. सीवूडचं बुकिंग आलंय. 3 मिनिटं दाखवत आहेत पिकअप करायला पोहोचलोय आपण लोकेशन वरती. सीवूडवरून जोगेश्वरीची ट्रिप पडली होती. 607 रुपये फेअर दिलाय. हे बघा, 1 तास 32 मिनिट लागले ड्रॉप करायला. 34 किलोमीटर आहे टोटल. कस्टमर सरांकडून 700 रुपये घेतले, मला 607 रुपये भेटलेत. चांगला दिला त्यांनी फेअर उबेरवाल्यांनी. जोगेश्वरीला पोहोचलोय. सीवूडवरून ट्रिप घेऊन आलेलो जोगेश्वरीची. 1 तास 32 मिनिट लागले. 607 रुपये फेअर भेटलाय. चांगला भेटलाय फेअर आपल्याला 1.5 तासामध्ये. तर आता बघू आपल्याला कोणती ट्रिप पडते. नमस्कार, फायनली एअरपोर्टला पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 आपण पोहोचलेलो आहेत आता टर्मिनल 2 ला. ही बघा आपली गाडी. आता आपण पार्किंगला जाऊयात. मी आता पार्किंगच्या दिशेने जातोय. पार्किंगला गेल्यानंतर आपल्याला बुकिंग मिळणार आहे. बघू आता नेक्स्ट बुकिंग कुठली मिळते. मी गो होम तर सेट केलेला आहे, घरी जायचंय मला आता. तरी पण बघूयात आपल्याला आता कुठली बुकिंग पडते. टर्मिनल 2 च्या पार्किंगला चाललोय. इथून ओला उबेरच्या
गेट मधून एंट्रन्स आहे आपल्याला आतमध्ये जायला. हे बघा बुकिंग पडतंय, पनवेलचं आहे. टोकन घेतोय आपण आता. हे बघा टोकन घेतलंय आपल्या गाडीचं. आता आपण चाललोय पार्किंगला. टर्मिनल 2 ची पार्किंग आहे, बेसमेंट P4. बुकिंग तर पटतायत, पण बघू आपल्याला जायचंय आता घरी. नमस्कार मित्रांनो, एअरपोर्टला आलोय आपण आता टर्मिनल 2 ला. बघू कोणतं बुकिंग पडतंय. गो होम सेट केलंय. 65 गाड्या पुढे आहेत माझ्या अजून टोकन नंबर. बघू आता कोणतं बुकिंग पडतंय. आज आपला पहिलाच दिवस आहे आणि आज आपला पहिलाच व्हिडिओ आहे. तर बघू आज तुमचा प्रतिसाद किती मिळतोय या व्हिडिओला आपल्या. मी आज रात्री घरी गेल्यानंतर अपलोड करणारच आहे. मग बघू तुम्हा सर्वांचं प्रेम किती मिळतंय आपल्या व्हिडिओला. बुकिंग पडतंय मुलुंडचं 402 रुपये. चांगलं आहे बुकिंग. मुलुंड 15 किलोमीटर 402. आज आपण 6 वाजता सकाळी लॉग इन केलेलं. आता वाजले 10:30. अजून पण आपण टर्मिनल 2 लाच आहोत. बघू आज आपल्याला घरी किती वाजता जायला. तुम्हाला रात्री सांगेलच मी किती टोटल अर्निंग झालंय आपलं. पूर्ण दिवसाचा धंदा किती झालाय, CNG किती लागला, बाकी खर्च काय झाला. हे बघा 193 रुपयाचं पडतं खार वेस्ट. पवई 167. खूप रेट कमी आहे आता. बघू मग आपल्याला कोणती बुकिंग पडते, मी तुम्हाला रात्री सांगेल. रबाळे 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 घेतो. भेटतंय का? रबाळेला जाऊ. भेटलं पाहिजे आता. नशीब असलं तर भेटणार. आहा रबाळे नशीब आहे आपलं. 20 किलोमीटर 490 1 तास. टाइम झाला खूप. अजून काय मॅडम आल्या नाहीत. कॉल पण रिसिव्ह नाहीत करत माझा. मेसेज पण केले त्यांना, काही रिप्लाय पण नाही दिला. बघितले पण नाही. काय समजत नाही आता कॅन्सल होते की काय काय माहिती. नाही तर बसाच रात्रभर एअरपोर्टलाच टाळ्या वाजवत. अजून आले नाहीत मॅडम. कॉल करतोय, कॉल नाही रिसिव्ह करत. मेसेज करतोय, मेसेज पण नाहीत बघत. काय करू, कॅन्सल करू का? खाली 10 मिनिटं व्हायला आली, अजून काय मेसेज नाही, कॉल नाही. काय करू, कॅन्सलच करतो. टाइम वेस्ट जातोय खाली फुकट. रात्रभर इथं बसायला लागल. कॅन्सल ट्रिप केली, कॅन्सल. बघा दुसरी पडली लगेच, हिरानंदनी. पण लोकल पडते. आपल्याला जायचंय घरी आता. ट्रिप तर भरपूर आहेत पण फेअर कमी देत आहे. आपल्याला जायचं आहे आता डायरेक्ट घरी. नंबर 1 ते 5 मध्येच आहे आपला. 602 ठाणा. नाही जायचं. अंधेरी नको. ठाणा रुनवाल नगर नाही जायचं आपल्याला इकडं. बघू अजून कुठलं पडतात. ₹29 भेटले त्या ट्रिपचे. पवई 139 105. 29 रुपये भेटले या ट्रिपचे आपल्याला. यू कॅन्सल 169. बँड्रा 292. बघू कुठली पडते आता. काय नशिबात असेल तर ती होणार. 511 मीरा रोड ॲट मुलुंड जाऊ आता. काय बाद झालं. घेतले आता मुलुंड. मॅच होते का नाही काय माहिती. नशिबात असली तर होईल. हा झाली. 534 दाखवते. 27 किलोमीटर. जाऊ मुलुंडला.
बघू समीर. उबेरनी या ट्रिपला आपल्यासोबत स्कॅम केलाय. 410 दिलेत एअरपोर्टवरून मुलुंडचे. दाखवताना काहीतरी 534 रुपये दाखवलेलेत. 410 रुपयेच दिले, म्हणजे आपला नाही बोललं तरी लॉस केला. हे बघा 534 दाखवलेले अपफ्रंट प्राइस, आणि आता मला फेअर 410 दिलाय. म्हणजे उबेरनं काहीतरी स्कॅम केला. लास्टच्या ट्रिपला घोडा लावला. जय शिवराय. दिवसाची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली. आता दिवसाचा एंड पण चांगल्या प्रकारेच होतोय असं समजू. सकाळी 6 वाजता लॉग इन केलेलं, आता वाजून गेलेत 12. टोटल 18 तास काम झालं. दुपारी थोडा आराम केला 2-3 तास, तरी 15 तास काम पकडा. दिवसभर 15 तास काम करून टोटल अर्निंग झालंय 3280 रुपये. CNG लागला 900 रुपयाचा. आज फाईन लागला 500 रुपये. 1500 रुपये राहिलेत. 18 तास काम करून 1500 रुपये प्रॉफिट राहते आपल्याला पर दिवसाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलचं नाव आहे अक्षय धनावडे.